थांब रे, आपण इथं मुलगी बघायला आलोय. अहो म्हणून काय झालं, हा आमचा पाहुणचार आहे. हे बघा, तुमचा पाहुणचार ठेवा तुमच्याकडे. आमच्या घरी काय कमी आहे का तुमच्याकडे खायला प्यायला? अहो असं काय करताय? त्या मानपान करतायत, त्यांना कशाला दुखवताय? तुम्ही गप्पा बसा. आपल्याला खायला प्यायला घालून लुळी लंगडी पोरगी बांधतील आपल्या पोराच्या गळ्यात. तुम्ही पोरीला बोलवा हो, आम्हाला वेळ नाहीये. हो आत्ता आणते. हा बोला, लग्नात किती तोळे सोनं घालणार तुम्ही? अहो आधी मुलीला नजरे घालून घाला, नंतर काय ते बोलूया. आधी तुम्ही किती देणार हे ठरल्यावरच मुलगी बघू आम्ही. सखू आमची एकुलती एक लेक आहे. जे काही आहे ते सगळं तिचंच आहे. एकदा का तिचं लग्न झालं की आम्ही हे सगळं तिच्या स्वाधीन करणार. म्हणजे घरदार, शेतीवाडी, दागदागिने हे सगळं तिला देऊन आम्ही दोघंही वानप्रस्थ आश्रम स्वीकारणार आहोत. हे बघा, पंचांच्या समोर तसा कागद करून द्यावा लागेल तुम्हाला. अहो असं कसं बोलताय? असं कसं काय? अहो हा व्यवहार आहे. काय हो? नमस्कार कर. थांब, तुला बसायला सांगितलंय? चालून दाखव. घरातली सगळी कामं शिकवलीत का आईनं? अहो आमची सखू सुगरण आहे, अन्नपूर्ण आहे आणि देवभक्त सुद्धा आहे. हो तुमच्या मुलीला बोलता येतं ना? का मुकी आहे? मला सगळं काही येतं. आई वडिलांनी सुसंस्कार केलेत माझ्यावर. अहो ऐकलत का, मुलगी मुकी नाहीये. आता तरी लाडू घ्या. घ्या घ्या. अहो तुम्ही घेतल्याशिवाय आम्ही कसं काय घेणार? देवासाठी ही जागा योग्य आहे ना? नाही, योग्य नाही. अगं या घरामध्ये देवाला जागाच नाही. का बरं? अगं आई आई पूर्ण नास्तिक आहे, तिला हे असलं चालत नाही. काहीतरीच. तुला कसं सांगू मी, आमच्या घरामध्ये देवघर देखील नाहीये. ज्या घरात देवघर नाही ते घर कसं असेल? पण आता मी ती कमी पूर्ण केली. आता तुला कसं समजावू मी? अगं नाही चालत इथं ते. आणि देवाशिवाय, माझ्या श्रीकृष्णाशिवाय माझं काही चालत नाही. आमच्या घरी माझे आजोबा, माझे आई वडील, आम्ही सगळेजण ईश्वराचे उपासक होत. अगं बाई, ते सगळं तुझ्या माहेरी. इथं तशी प्रथा नाही. नसू देत, आता मी सुरू करेन. देवाची भक्ती करायला प्रथा कशाला हवी? सखू, ए सखू, आले आले. आलेच. हा, सासूबाई हाक मारतात.